नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी एक स्टार्टरचा प्रकार करणार आहे, तो म्हणजे पालक कॉर्न विथ रोस्टेड मशरूम। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, सर्वात पहिल्यांदा मशरूम। हे मशरूम स्वच्छ धुवून चिरून त्याच्यातले सगळे हे दांड्या वेगळ्या काढलेल्या आहेत आणि हे कणकीच्या पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे पालक। कॉर्न हे तुम्ही ताजे घेऊ शकता किंवा फ्रोझन कोणतेही घेऊ शकता। चीज, चिली फ्लेक्स आणि मीठ। चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे पहा, मी 10 दांड्या पालकाच्या घेतल्या, स्वच्छ धुतलेल्या, त्याला थोडासा चिरला आणि ज्या मशरूमच्या ज्या दांड्या होत्या त्या सगळं पाणी काढून घेतलं, ते आपण याच्यातच घालते। हे अर्धी वाटी कॉर्न घेतले होते मी, हे पाण्यात ठेवले होते, ते पण यात टाकून घेते। 200 ग्रॅम मी मशरूम घेतलेले होते। यात आता थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि चिली फ्लेक्स। हे माझे होममेड चिली फ्लेक्स आहेत। मी एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स यात घातलेला आहे, कारण हे तिखट आहे। मिक्सरमधनं काढून घेऊया। आपण कॉर्न, पालक आणि मशरूमच्या ज्या दांड्या होत्या, मीठ आणि चिली फ्लेक्स याची पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे मशरूम मी पाण्यातनं कणकीच्या पाण्याचे भिजवून ठेवले होते, ते उलटे करून ठेवले, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी गळून जावं म्हणून। चीज घेतलेला आहे आणि आता आपण प्रिपरेशनला सुरू करूया। तोपर्यंत मी इकडे मीठ पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। हे माझं मीठ अनेकदा वापरलं असल्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे। आपण भरेपर्यंत हा माझा पॅन छान गरम होऊन जाईल। चला तर मग आता आपण याला झाकून देऊया। हे 5 चमच्याने मी यात हे भरते आहे। असे सगळे मशरूम मी आपण जे तयार केलेलं आहे, पालक आणि कॉर्न आणि मशरूमच्या दांड्यांची पेस्ट सगळी मी आता याच्यात भरून घेते। आता आपण हा चीज घेतलेला आहे मी, याच्यावर आपण किसून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या मशरूमवर मी चीज किसून घातलेला आहे। आता आपण त्याला पॅनमध्ये ठेवूया। हे सगळे मशरूम्स मी आता बेक करायला पॅनमध्ये ठेवते। त्यात मी साधा चीज वापरलेला आहे, तुम्ही मोझरेला चीज पण वापरू शकता। हे पहा, आता मी सगळे मशरूम्स बेक करायला ठेवले। एक 5 मिनिटं मीडियम गॅसवर आपण याला बेक करणार आहोत। हे जे आपण मशरूम मध्ये पालक, कॉर्नचं सगळं पेस्ट भरलेली होती, ही आपली एवढी उरलेली आहे। यात आपण त्याची चटणी करून घेऊया। याच्यासाठी मी हे मेयोनीज घेतलेलं आहे, पाव वाटी मेयोनीज आहे, मी यात हे घालते। ही पहा, आता आपली चटणी तयार आहे। एक 10 मिनिटांनंतर आपले मशरूम पण तयार होतील, मग मी डिश सर्व करून दाखवते। हे पहा, आपले पालक कॉर्न विथ रोस्टेड मशरूम डिश तयार आहे। आपण मेयोनीज टाकून चटणी केलेली आहे आणि त्या चटणीवर आपण थोडेसे चिली फ्लेक्स टाकले की त्याची चव अजून सुंदर होणार। हे चिली फ्लेक्स तुम्ही ह्याच्यावरही स्प्रेड करू शकता, तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे करून बघा तुम्ही ही डिश। एक 15-16 मिनिटं आपल्याला त्याला बेक व्हायला लागतात।
पण छान होते. कधीतरी स्टार्टर म्हणून खायला तुम्ही करून पहा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. त्यांना आणि तुम्हाला आवडली असेल तर मला प्रतिक्रिया देऊन कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.